पुणे से सटे पिंपरी चिंचवड़ इलाके से इंद्रायणी नदी को लेकर बड़ी खबर सामने आई है, जिसमें मनपा ने 6 कंपनियों को बड़ा झटका देते हुए बड़ी कार्रवाई की है। कार्रवाई की बड़ी वजह है इंद्रायणी नदी का दिन ब दिन प्रदूषित होना। पिछले कई सालों से इंद्रायणी नदी में केमिकल भरा पानी छोड़ा जा रहा है और कल अत्यंत ठंडे प्रदेश की तरह इंद्रायणी नदी बर्फ की चादर के समान थी। यह सिर्फ कंपनियों द्वारा छोड़े जाने वाले केमिकल युक्त पानी के कारण नदी की ऐसी हालत हो गई थी। यह देखकर प्रशासन भी हरकत में आ गया है। इंद्रायणी नदी के आसपास इलाकों में कई कंपनियां हैं। ये कंपनियां पर्यावरण विभाग के किसी भी नियम का पालन नहीं करती है। भोसरी MIDC की अधिकांश कंपनियां अपने रसायन युक्त पानी को नदी में बहा रही थी। नतीजतन नदी प्रदूषित हो रही थी। इंद्रायणी नदी के प्रदूषण का मुद्दा कई सामाजिक संगठन लगातार उठा रहे थे। उसके बाद जब पालिका ने इसका निरीक्षण किया तो देखा कि कई कंपनियों और छोटे उद्यमियों ने कंपनियों का गंदा पानी नदी में छोड़ा था। नोटिस देने के बावजूद कंपनियों ने अपनी ये हरकत नहीं छोड़ी और आखिरकार पालिका ने 6 कंपनियों के मालिकों के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज करा दी। उसके बाद उनके खिलाफ मामला दर्ज किया गया है। इसकी शिकायत पालिका के जल निकासी विभाग ने की है। अब आज सुबह इंद्रायणी नदी इसे जल कुंभी को हटाने की प्रक्रिया शुरू कर दी गई है। साथ ही इंद्रायणी नदी में केमिकल छोड़ने वाले कंपनियों पर क्या कार्रवाई होगी, यह भी देखना महत्वपूर्ण होगा। उधर तर इंद्रायणी नदी ही पहिल्यापासूनच रसायन मिश्रित पाणी जे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मैलेचं पाणी आहे ते डायरेक्ट कोणत्याही प्रक्रियेविना नदीमध्ये सोडलं जातं। गेल्या 7-8 वर्षामध्ये याची बरीच भर का पडली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, आळंदीमध्ये भाजपची सत्ता आहे। या वेळेला मागच्या 2014च्या इलेक्शनच्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी आले। त्यांनी आम्हाला आळंदीकरांना आश्वासन दिलं की हे पिंपरी चिंचवडचं पाप आहे, हे पिंपरी चिंचवडचं पाप आम्ही नक्कीच दूर करू। सत्ता गेली 5 वर्ष झाले, त्याच्यानंतरही अजून कोणत्याही प्रकारची याच्यावरती कारवाई होत नाही आहे। एक याच्यासाठी इंद्रायणी नमामी म्हणून त्यांनी संस्था केली, मागच्या वेळेला पण त्याच्यासाठी फंडिंग झालं। कोणत्या पण प्रकारचा कार्यक्रम किंवा कोणत्या पण प्रकारची नदीचा 2 किलोमीटरचा पण त्यांनी हिस्सा आजपर्यंत त्यांनी साफ केलेला नाही आहे। पैसे खायचं कुरण कशा पद्धतीने तयार करायचं काम न करता त्याला प्रसिद्धी कशी मिळवायची, आम्ही आज तुम्ही आज आम्हाला या प्रश्न विचारताय। आम्हाला आदरणीय महिजादल आणखी ते पक्षाचे कोणते आम्ही त्याचा विचार करत नाही, आम्ही पण ते डोळ्यात ठेवून कधी काम करत नाही। आम्ही त्यांना विनंती करतो, इंद्रायणी तळी म्हणून तुम्ही 3 वर्ष झाले त्या ठिकाणी चांगली यात्रा भरवताय, त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होती आहे। पण जर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत हे तुमच्या हातात आहे, तुम्ही त्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष म्हणून आहात, एक स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, त्या ठिकाणी तुम्ही जर काम मनावर घेतलं तर त्या ठिकाणची तुम्ही जे रासायनिकयुक्त पाणी कंपन्यांवरती कारवाई केली आणि त्या ठिकाणचे जे तुमचे ड्रेनेजचं बाकीचे जे विषय आहेत ते केले तर तुमची मानसिकता त्या पद्धतीची असेल तर इंद्रायणी नदी स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही। पण ती मानसिकता बदलण्याचं काम आपल्या स्वतःच्या मनाने केलं पाहिजे, हे गांधीजींनी सांगितलं। त्यामुळे स्वतःचे विचार बदला, स्वतःचा कार्यक्रम बदला, मग बाकीचं शहर आपण बदलू शकतो।